आपला आस्वादमध्ये मी अपर्णा सर्वांचे स्वागत करत आहे। आज मी तुम्हाला जरा उन्हाळ्याची स्पेशल अशी तांदळाची पेज कशी करायची ती दाखवणार आहे। आणि ही पेज आहे ती आपल्या शरीरासाठी एकदम पौष्टिक पण आहे। जर आपल्याला ताप आला असेल किंवा अशक्तपणा वाटत असेल किंवा लघवीचा त्रास होत असेल, अशा सर्व गोष्टींसाठी ही पेज एकदम आरोग्यासाठी उत्तम आणि शरीराला थंड ठेवण्याचं काम करते। तर चला पाहूया ही आरोग्यवर्धक तांदळाची पेज। हा मी उकडा तांदूळ घेतलेला आहे आणि अजून एक सुरई तांदूळ मिळतो, तो लाल कलरचा असतो। तर तांदळाची पेज करण्यासाठी हे दोन तांदूळ एकदम उपयुक्त असतात। तर ह्या तांदळाचे आपण स्वच्छ धुवून घेण्याच्या आधी मिक्सरला चांगले बारीक ग्राइंड करू आणि नंतर मग ह्याची पेज बनवायची आहे। कारण जरा बारीक केले की मग लहान मुलं कशी पटकन ही पेज पितात, नाहीतर ह्याचा हा तांदूळ शिजला की थोडा मोठा शिजतो आणि जरा गिळताना थोडासा कठीण वाटतो, म्हणून थोडं हे मिक्सरला ग्राइंड करायचं। तर आता आपण हे तांदूळ मिक्सरला ग्राइंड करून घेऊ। तर अशी आपल्याला ही थोडीशी जाडसरच भरड काढून घ्यायची आहे आणि आता आपण हे जरा धुवून घेऊ स्वच्छ। मातीचं भांडं मी घेतलेलं आहे, त्याला आपण पाणी टाकून घेऊ आणि हे आता आपल्याला उकळत ठेवायचं आहे। आता मी 1-2 ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे, कारण याचा जो निवळ असतो तो आपल्या शरीराला खूप उपयुक्त असतो। यामुळे लघवी साफ होते, त्याचा निवळ खूप उपयुक्त असतो शरीराला। जर ताप आला असेल किंवा सर्दी, यामुळे आपला विकनेसपणा वाढतो, मग तेव्हा ही पेज आपण करून प्यालो त्यामुळे एक ताकद याने येते आणि खूप गुणकारी अशी ही पेज असते। तर तुम्ही पण ही नक्की घरी ट्राय करा। तर आता उकळायला सुरुवात झालेली आहे, ह्याच्यामध्ये आपण मग आता हे धुतलेले तांदूळ टाकून घेऊ। आता हे तांदूळ मी धुतले स्वच्छ, तर ते आता याच्यामध्ये मी पाण्यामध्ये मिक्स करून घेते। आता अजून मी 2 ग्लास पाणी टाकत आहे, कारण हे तांदूळ जरा शिजून असे मोठे होतात आणि त्यामुळे जरा पाणी जास्त असेल तर त्याचं हे पाणी पण प्यायला एकदम छान लागतं। आता मी याच्यावर झाकण ठेवते आणि याला चांगली उकळी येऊ देत आणि आतमधला तांदूळ शिजल्यानंतर आपण याच्यामध्ये मीठ टाकून घेऊ। आता ही उकळायला सुरुवात झालेली आहे। गावी ही पेज चुलीवर करतात आणि त्याच चुलीचा एक फ्लेवर त्या पेजेला छान असा येतो। आणि नंतर ही पेज डोण्यात ठेवतात। एक लाकडाचं डोना म्हणजे लाकडाचं एक भांडं असतं मोठंसं, जसं आपली होडी कशी असते त्याप्रमाणे ते एक भांडं असतं, त्याच्यामध्ये ही पेज ओतली जाते आणि नंतर मग सगळ्यांना ती वाटली जाते। खूपच अशी एकदम टेस्टी लागते, कारण ती ऑलरेडी चुलीवर होते, मातीच्या भांड्यामध्ये होते आणि त्याच्यानंतर ती लाकडाच्या भांड्यामध्ये ती टाकली जाते, त्यामुळे त्याची एक छानच चव लागते। तर हे आम्ही गावी लहान असताना सगळं पाहिलेलं आहे आणि आम्ही ते स्वतः अनुभवलेलं पण आहे। तर आता आपण पाहूया इथले तांदूळ शिजले आहेत का। अजून थोडासा तांदूळ शिजायचा आहे, तर अजून एक 10 मिनिटं याला उकळी येऊ देत। चवीनुसार आपण मीठ टाकून घेऊ। चांगलं असं मिक्स करून घ्यायचं। आता मी तांदूळ शिजलं का बघते, आता छान असा शिजलेला आहे। आता एक अजून मीठ टाकल्यामुळे 5 मिनिटं उकळी आणून देऊ की नंतर मग आपण ह्याच्यामध्ये तूप घालून ही पेज सर्व करू।
थोडं तूप टाकून घेऊ. तुपाने एक छान टेस्ट येते ह्या पेजेला. अशी ही मालवणी स्टाईल भाताची, अशी मालवणी स्टाईल तांदळाची पेज रेडी झाली आहे. तर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला पुढच्या रेसिपीचे नोटिफिकेशन मिळत राहील. आणि माझ्या अजून काही रेसिपी पाहायच्या असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की रिप्लाय करा. स्टार्ट. आई पेज झाली? हो हो झाली. थांब तुला देते. हा चालेल. पेज येणार आता. हात तवा गरम झाला. नंतर तू बोला. तुझ्या हात नको टेन्शन नको घेऊ. तू खाऊन घे. हा गरम आहे. कशी झाली काव्या? छान झालीये. पी पी. मालवणी पेज छान आहे.